आगामी विटा नगर परिषद निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती अत्यंत उत्साहात पार पडल्या। या मुलाखतींना भाजपचे वरिष्ठ नेते आणि मान्यवर उपस्थित होते। या मुलाखतींना माजी आमदार सदाशिवराव पाटील, विटा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, सांगली जिल्हा भाजप अध्यक्ष सम्राट महाडिक, निवडणूक प्रमुख आमदार सत्यजित देशमुख तसेच आमदार गोपीचंद पडळकर हे प्रमुख उपस्थित होते। त्याचबरोबर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा सरचिटणीस विलास काळेबाग, ब्रह्मानंद पडळकर, संग्राम नाना माने, दाजी पवार, किरण तारळेकर आदी मान्यवर देखील उपस्थित होते। या बैठकीत आत्मनिर्भर भारत, स्वदेशी भारत या भावनेतून भारत मातेच्या सेवेसाठी संकल्पपत्राद्वारे शपथ घेण्यात आली। बैठकीदरम्यान पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबरच आगामी नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक निवडून येतील असा ठाम विश्वास सर्वांनी व्यक्त केला। बैठकीत शहराच्या विकासाचा व्यापक आराखडा मांडण्यात आला। विशेषतः औद्योगिक विकास, स्थानिक युवकांसाठी रोजगार निर्मिती आणि स्वावलंबी विटा शहर उभारणीचा संकल्प करण्यात आला। भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकजुटीने काम करून विटा नगर परिषदेत भगवा फडकवतील असा निर्धार या मुलाखतींमध्ये व्यक्त झाला। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।